हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बघा, पोस्ट विभागामध्ये आपल्याला माहिती आहे GDS साठी मोठी भरती आलेली आहे. याआधी मी व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स सांगितले आहेत. तर आपल्या महाराष्ट्र सर्कलसाठी एकूण किती जागा आहे, अर्ज करण्यासाठी सर्वोत्तम विभाग कोणता आहे, निवड होण्याची शक्यता किती प्रमाणात असते आणि रिक्त जागा असलेले विभाग कोणते आहे, मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर आपला महत्वाचा पहिला मुद्दा बघा, एकूण जागा किती आहे. तर एकूण जागा आपल्या महाराष्ट्र सर्कलमध्ये सुमारे 3,553 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी मराठी आणि कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे दोघांमधून एक असल्या पाहिजे. ठीक आहे. पुढचं आणि महत्वाचं बघा, तर तुम्हाला जर अप्लाय करायचं आहे तर अप्लाय करण्यासाठी म्हणजे सर्वोत्तम विभाग कोणते आहे, तर निवड होण्याची शक्यता वाढवण्यासाठी जास्त जागा असलेल्या विभागांना प्राधान्य देणे फायद्याचे ठरते. त्यानुसार बघा, खालील विभागात जास्त जागा असतात. तर पहिला आहे नवी मुंबई आणि ठाणे. हे शहरी विभाग आहेत. इथे जागांचे जे प्रमाण असते ते जास्त असते, परंतु कट ऑफ हा जास्त असतो. तर तुम्हाला मार्क्स चांगले असतील तर तुम्ही नक्की इथे अप्लाय करा. पुणे शहरी आणि ग्रामीण बघा, शैक्षणिक केंद्र असल्यामुळे स्पर्धा जास्त असते इथे आणि जागाही मोठ्या प्रमाणात असतात. तर तुमचं मार्क्स किंवा तुमचं लोकेशन तिथलचं असेल तर नक्की तुम्ही तिथे अप्लाय करा. पुढे बघा, अहिल्यानगर आणि सोलापूर ग्रामीण भाग आहे, पण पोस्ट ऑफिससाठी महत्वाचे विभाग आहे. इथेही मोठ्या प्रमाणात जागा असतात, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. पुढचा बघा, गडचिरोली, बीड आणि नंदुरबार. जर तुमचे गुण थोडे कमी आहे, जसे 88 ते 93 असतील या दरम्यान, तर अशा दुर्गम भागात अर्ज केल्यास निवड होण्याची शक्यता वाढते, कारण शहराच्या तुलनेत कट ऑफ इथे थोडा कमी लागतो. तर मागच्या वर्षी असलेला कट ऑफ आपण बघूया. तो ओपन कॅटेगरीसाठी बघा किती होता, 95.8 ते 97, ओबीसी साठी 94 ते 95, एससी साठी बघा 92 ते 93 होता, एसटी साठी 93 ते 96, ईडब्ल्यूएस 94, 96 आणि पीडब्ल्यू साठी 88 ते 90च्या दरम्यान होता.